ज्यांना ज्या आसनात कम्फर्टेबल त्या आसनात बसायचे, सुखासन, पद्मासन, सिद्धासन, ज्या आसनामध्ये कम्फर्टेबल त्या आसनात बसायचंय. आज आपण बोलणार आहोत अस्थमावरती. अस्थमा भरपूर लोकांना मेजर प्रॉब्लेम आहे, लहान मोठ्यापासून सगळ्यांना आता तो होत चाललाय. तो होतो कशामुळे, काय हे आपल्याला जाणून घ्यायचं नाहीये, बट त्याच्यावर उपाय काय ते आपण बघूयात. योगामध्ये भरपूर असे तुमचे डायबिटीस सारखे आणि कॅन्सर सारखे रोग बरे होत आहेत. तुम्ही बघितलं असेल की कोरोना काळामध्ये एवढ्या मोठ्या महामारीमध्ये आपल्या योगामुळे भरपूर लोकांचे प्राण वाचले. तर त्यासाठी आपण आज अस्थमावरती काय थोडेफार प्राणायाम ते बघूया. तर फर्स्ट मध्ये काय करायचंय, आता एक ब्रीदिंग एक्सरसाइज करणार आहोत. दोन्ही हात समोर घ्यायचे, श्वास घेत दोन्ही हात पाठीमागे घेऊन जाणार या प्रकारे आणि श्वास सोडत या प्रकारे 10 वेळा करणार आहोत. रिलॅक्स. हे आपल्या छाती आपण जेव्हा स्पेंड करतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हवा भरल्या जाते आणि आपल्याला जे आपले ब्लॉकेज अस्थमाचे ते कमी होतात. चला 1 मोर राऊंड करूया. प्रत्येक नंतर 10 सेकंद रिलॅक्स घेतला तरी चालेल तुमच्या क्षमतेनुसार. दोन्ही हात समोर, श्वास घेत पाठीमागे, श्वास सोडत पुढे. रिलॅक्स. याच्यामुळे पाठीच्या कण्याला पण भरपूर व्यायाम मिळतो आणि शोल्डरला पण व्यायाम मिळतो. चला आता सेकंड ब्रीदिंग टेक्निक करूया. डावा हात वरती किंवा उजवा हात पोटावरती, डोळे बंद करायचे आणि छातीमध्ये श्वास भरायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, होल्ड करायचा श्वासाला तुमच्या क्षमतेनुसार 5 सेकंद 10 सेकंद. पूर्णपणे अनुभव घ्यायचा आहे. सावकाश श्वास सोडायचा, सावकाश सोडायचा. परत होल्ड, सावकाश श्वास सोडायचा. इनहेल इनहेल इनहेल, होल्ड, इनहेल, तुमच्या क्षमतेनुसार करत राहायचंय. हे कमीत कमी 20 वेळा 30 वेळा तरी करायचंय. दम लागला असेल तर नॉर्मल श्वास घ्यायचा आहे, नॉर्मल श्वास सोडायचा आहे. 2 ते 3 नॉर्मल सायकल आणि परत सुरुवात करायची आहे. त्याच्यामुळे तुमच्या छातीमध्ये जास्तीत जास्त प्राणवायू जातोय आणि लंग्सची कॅपॅसिटी वाढते. आपण जेव्हा आपण श्वास होल्ड करतो तेव्हा लंग्सची कॅपॅसिटी वाढते.
आता हात चेंज करायचा, वरचा हात खाली, खालचा हात वर. परत एकदा हे अनुभव घ्यायचा आहे. श्वास सोडताना मात्र आपल्याला संथ गतीने श्वास सोडायचा आहे. श्वास सोडताना मात्र आपला संथ गतीने श्वास सोडायचा आहे. श्वास घेताना थोडा जलद गतीने घेतला तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त सोडताना हा संथ गतीने सोडला गेला पाहिजे, कारण की श्वास सोडताना आपला श्वास एकदम झटक्याने बाहेर निघत असतो आणि त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करायचा आहे. रिलॅक्स. दोन्ही हात खाली ठेवायचे, डोळे उघडायचे, दोन्ही हात छातीवर ठेवायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत दोन्ही हात खाली. परत हे आपण याच्यासाठी करतोय की आपल्याला कळायला पाहिजे की आपण फक्त छातीमध्ये श्वास भरायचा आपल्याला. हे पोटामध्ये आपल्याला असा हात ठेवला आपण पोटामध्येच घेतो असं श्वास. पोट आलं पुढे, छाती रिकामी राहिली, त्याच्यामुळे आपल्याला छातीवरती फोकस झाला पाहिजे, म्हणून आपण याच्यावरती काम करतोय. पोट आतमध्ये ओढतो आणि पूर्णपणे छाती भरल्या जाते. त्याच्यामुळे आपल्या लंग्सची कॅपॅसिटी वाढण्यासाठी आणि लंग्समध्ये जे काही ब्लॉकेज आले ते पूर्णपणे निघण्यासाठी आपण हे करतोय. चला, श्वास घेत दोन्ही हात वर, छातीवरती ठेवायचे, श्वास सोडत खाली. परत थोडे कोपर पण वरती उचलायचे. 10 वेळा करूया. लास्ट वन. रिलॅक्स. श्वासांची गती नॉर्मल करून घ्यायची आहे. सावकाश डोळे उघडे, खांदे रोल करायचे पाठीमागे या प्रकारे पूर्णपणे. हाताची वायू मुद्रा घेणार आहोत. दोन्ही हात गुडघ्यांच्या पाठीमागे ठेवायचे, तर्जनी अंगठ्याच्या मुळाशी लावायचे वायुमुद्रेमध्ये. समोर बघायचंय आणि श्वास घ्यायचा आहे आणि आपल्या वरच्या बाजूला थोडा वेळ होल्ड करून ठेवायचा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, होल्ड, संथ गतीने सोडायचा, दीर्घ घ्यायचा, झटक्याने घ्यायचा आणि होल्ड करायचा. पहिल्याने आपण संथ गतीने श्वास घेतला आणि संथ गतीने सोडला. आता झटक्याने घ्यायचा आणि संथ गतीने सोडायचा. घेऊया श्वास. 1-2 सेकंद होल्ड केला तरी चालेल, नो प्रॉब्लेम.
दम लागला तर 1-2 नॉर्मल श्वास घ्यायचे आणि परत सुरुवात करायची. सावकाश हाताचे बोटे रिलॅक्स करायचे आणि थोडा वेळ नॉर्मल श्वास घ्यायचा, नॉर्मल श्वास सोडायचा, जेणेकरून श्वासांची गती ही नॉर्मल होऊन जाईल. खांदे सैल सोडायचे, पाठीचा कणा ताठ. पुढचा प्राणायाम करणार आहोत अनुलोम विलोम. हा सर्व प्राणायामांचा राजा मानला जातो आणि योगामध्ये याचं भरपूर काही महत्व आहे. तर दोन्ही बोट जे आहेत ते आपण इथे ठेवणार आहोत, जो मांसल भाग आहे आपला तिथे, आणि अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची, पण ती सॉफ्टली बंद करायची. हे दोन्ही बोट जे आहेत ते एकमेकांना समान करून घ्यायचे, खालीवर ठेवायचे नाहीत. ही विष्णू मुद्रा आहेत, याला विष्णू मुद्रा म्हणतात. या प्रकारे नाक हा जेंटली क्लोज करायचा आहे, असं पूर्णपणे दाबायचं नाहीये. भरपूर लोक ह्या प्रकारे दाबतात, दाबायचं नाहीये, एकदम जेंटली क्लोज करा. ही जे मांसल भाग आहे तो आपल्या मधली जी नाकाची ही आहे तिथं टच झाला पाहिजे. घ्यायचा आहे डाव्या नाकाने श्वास, स्लो सॉफ्ट इनहेल, डावी नाकपुडी बंद करणार आहोत सावकाश, आणि उजव्याने सोडायचं आहे. संथ गतीने श्वास बाहेर जाणार आहे, कोणताही फोर्स द्यायचा नाहीये श्वासाला. परत आता उजव्याने घ्यायचं आहे, डाव्याने सोडायचं आहे संथ गतीने. श्वास हा जास्तीत जास्त छातीमध्ये भरायचा प्रयत्न करायचा आहे. मन शांत एकाग्र चित्त करून ठेवायचं आहे, मन इकडे तिकडे विचलित करायचं नाहीये. ह्या जगामध्ये सर्वात फास्ट चालणारी गोष्ट म्हणजे आपलं मन आहे. डाव्या नाकाने श्वास घ्यायचा, उजव्या नाकाने सोडायचा, उजव्याने घेऊन डाव्याने सोडायचा. अल्टरनेट नॉस्ट्रल ब्रीथिंग चालू ठेवायचे. याच्यामुळे तुमच्या प्रत्येक नसनाडीपर्यंत प्राणवायू जातो. तुमच्या शरीरातील 73,000 नाड्या हे शुद्ध करत असते.
या प्राणायामामुळे 101 आजार बरे होतात. वजन नियंत्रणासाठी पण हा प्राणायाम भरपूर फायदेशीर आहे. ज्यांना हार्टचा बीपीचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम जास्तीत जास्त करायचा आहे. ज्यांना चक्कर वगैरे येतात, बसमध्ये जाताना ओमेट वगैरे येतात, त्यांनी हा प्राणायाम केला तर भरपूर फायदा भेटतो. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की तुम्हाला जेव्हा बसमध्ये जाताना ओमेट येतात, भरपूर लोकांना हा त्रास असतो, तर टाईमवर गोळी नसल्यामुळे तुम्ही कशी ती कंट्रोल करायची, तर हे प्राणायाम केल्यामुळे ती कंट्रोल होत असते. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी जेव्हा पण ट्रॅव्हल करतो तेव्हा मला ओमेट सारखं झालं की मी हा प्राणायाम करत असतो, तर तो कंट्रोल होते. फक्त एवढं त्याचे सिम्पटम्स तुम्हाला कळायला पाहिजे की आता मला येणार आहे, तर त्याच वेळेला तुम्हाला हे प्राणायाम करायचं आहे. नाहीतर तुम्ही टाईमावरती करताल तर ते कंट्रोल होणार नाही. थोडासा इफेक्ट व्हायला थोडा वेळ लागतो. 5-10 मिनिटं जरी हा प्राणायाम केला तरी ते कंट्रोलमध्ये येते. ज्या लोकांना पॅरालिसिस वगैरे आहेत त्यांनी हा प्राणायाम जास्तीत जास्त वेळ करायचा प्रयत्न करायचा आहे. कॅन्सर सारख्या आजारांवरती पण हा प्राणायाम मात देत असतो. डाव्या नाकाने श्वास सोडून आवर्तन पूर्ण करायचंय. सावकाश हाताची मुद्रा सोडायची आहे. दोन्ही हाताचं घर्षण. ओम सर्व. चला भेटूया नेक्स्ट वर्गात.